बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र तयार झालेला आहे आणि या कमी दाबाचा क्षेत्राचा रूपांतर पुढील 24 तासांमध्ये तीव्र कमी दाबामध्ये होणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। येणाऱ्या दिवसात महाराष्ट्रामध्ये कसं हवामान राहणार आहे, कोणत्या भागात हलक्या पावसाची शक्यता दिसत आहे या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। बरेचसे लोक तुम्हाला सांगत असतील की येणाऱ्या 13, 14 आणि 15 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस येणार आहे, तर हे सरासरीची चुकीची माहिती आहे। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तुरळक स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असणार आहे, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पाऊस पडणार नाही आहे आणि आजपासून राज्यामध्ये थंडी वाढताना आपल्याला दिसणार आहे। आज 10 तारीख आहे आणि इथून पुढे जर आपण समोर वाढलं तर राज्यामध्ये थंडी आपल्याला वाढताना दिसणार आहे। सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। तात्पुरता आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा। सध्याच्या काळात बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा क्षेत्र तयार झालेला आहे। आपण पाहू शकता दाट ढग या भागामध्ये सध्या बनलेले आहेत आणि हे ढग दक्षिण भारतच्या भागाकडे आपल्याला येताना दिसत आहेत। पुढील 24 तासांमध्ये या कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर तीव्र कमी दाबामध्ये होणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता बंगालच्या उपसागरामध्ये दाट मुसळधार पाऊस देणारे ढग सध्या बनलेले आहेत। एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सध्या हिमालयाच्या भागामध्ये सक्रिय आहे आणि या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हिमालयाच्या भागामध्ये बर्फवृष्टी आपल्याला पाहायला भेटत आहे। जसं हा वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागाकडून समोर वाढेल तर उत्तर पश्चिम दिशेनं वारा हा महाराष्ट्राच्या दिशेनं आपल्याला येताना दिसणार आहे आणि यामुळे महाराष्ट्राच्या भागामध्ये येणाऱ्या दिवसात थंडी वाढण्याची शक्यता दिसत आहे। येणाऱ्या 13 तारखेपासून राज्यातील काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटू शकते अशी शक्यता दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणच्या भागामध्ये काही भागामध्ये असणार आहे। इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा तसंच इकडे सोलापूर या भागामध्ये, सांगली या भागामध्ये हलकेसे पावसाचे थेंब आपल्याला 13 तारखेला पाहायला भेटू शकतात। या भागामध्ये ढगाळ वातावरणसुद्धा पाहायला आपल्याला भेटू शकते। तसंच आपण जर समोर वाढलं आणि येणाऱ्या 14 तारखेबद्दल तुम्हाला सांगितलं तर 14 तारखेला राज्यामध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणच्या भागामध्ये काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे। हा पाऊस काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा असणार आहे तर काही ठिकाणी काही वेळासाठी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते अशी शक्यता कोल्हापूर, सातारा, पुण्याचा काही भाग तसंच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूरचा भाग असणार आहे। या भागामध्ये तुरळक स्वरूपात अशी शक्यता आपल्याला पाहायला भेटणार आहे। बाकी उरलेल्या राज्यामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे। कोणत्याही भागात पाऊस होण्याची शक्यता नाही दिसत आहे आणि उरलेल्या महाराष्ट्राच्या भागामध्ये बऱ्यापैकी भागात थंडी आपल्याला वाढताना दिसणार आहे। येणाऱ्या 15 तारखेला दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणच्या भागात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असू शकते। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली तसंच इकडे सोलापूर या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही वेळासाठी मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा काही जागांमध्ये पाहायला आपल्याला भेटू शकते। काही तालुक्यांमध्ये अशी शक्यता आपल्याला पाहायला भेटू शकते। बाकी येणाऱ्या 16 तारखेपासून राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे। त्यानंतर राज्यात पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त कमी आहे। जर आपण थंडी संदर्भातला अपडेट तुम्हाला सांगितला तर पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये थंडी जाणवण्याची शक्यता आहे। इकडे मराठवाडा आणि विदर्भातही थंडी जाणवण्याची काही भागांमध्ये शक्यता आहे। पुढील 24 तासात चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागात थंडी कमी राहणार आहे। इकडे कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि साताऱ्याच्या आसपासच्या भागामध्ये थंडी हे आपल्याला कमी जाणवण्याची शक्यता आहे। मुंबई आणि त्याच्या आसपासच्या परिसरातही थंडी आपल्याला कमी जाणवण्याची शक्यता आहे। तीव्र थंडी आपल्याला नाशिकच्या काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते। तसंच आपण येणाऱ्या दिवसावर तुम्हाला अपडेट दिली तर येणाऱ्या 11 तारखेला राज्यामध्ये थंडीचं वातावरण असणारच आहे। काही भागांमध्ये थंडी असणारच आहे पण तीव्र थंडी आपल्याला पाहायला भेटत नाही आहे। 12 तारखेला राज्यामध्ये खास करून विदर्भाच्या भागामध्ये थंडीची लाट आपल्याला येताना दिसत आहे आणि विदर्भामध्ये थंडी वाढताना आपल्याला दिसत आहे। इकडे अकोला,
तसंच इकडे बुलढाणा, नागपूर, वर्धा, इकडे भंडारा, गोंदिया या भागामध्ये थंडीची लाट येताना आपल्याला दिसत आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला भेटू शकते आणि या भागामध्ये म्हणूनच आपल्याला थंडी कमी जाणवण्याची शक्यता आहे. तीव्र थंडी आपल्याला पुणे, तसंच इकडे नाशिक, इकडे अहमदनगर आणि औरंगाबादच्या आसपासच्या भागामध्ये काही ठिकाणी पाहायला भेटू शकते. बाकी राज्यात बऱ्यापैकी भागात थंडी वाढण्याची शक्यता आहे. इकडे कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, सातारा, सांगली या भागामध्ये थंडी कमी जाणवण्याची शक्यता आहे. पुण्याच्याही काही भागांमध्ये थंडी आपल्याला कमी जाणवण्याची शक्यता दिसत आहे. तसंच आपण जर येणाऱ्या 13 तारखेवर आलं तर 13 तारखेला विदर्भात तीव्र थंडीची लाट येताना आपल्याला दिसत आहे. आपण पाहू शकता विदर्भातील बहुतांश भागामध्ये 10 अंश सेल्सिअसच्या दरम्यान किंवा त्याच्यापेक्षा कमी तापमान जाण्याची शक्यता आहे. इकडे अकोला, बुलढाणा, तसंच इकडे अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागातही तुरळक ठिकाणी थंडी जाणवण्याची शक्यता आहे आणि तीव्र थंडी आपल्याला वर्धा, तसंच इकडे यवतमाळ, इकडे वाशिम या भागामध्ये जाणवण्याची शक्यता आहे. नागपूरच्या भागातही तीव्र थंडी पाहायला आपल्याला भेटू शकते. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाड्यामध्ये आपल्याला थंडी जाणवण्याची शक्यता आहे. पुणे आणि त्याच्या आसपासच्या भागामधून थंडी आपल्याला कमी होताना दिसणार आहे. तसंच आपण जर समोर वाढलं आणि येणाऱ्या 14 तारखेवर तुम्हाला अंदाजा दिला तर 14 तारखेला उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश भागामध्ये थंडी जाणवण्याची शक्यता दिसत आहे. येणाऱ्या 13 तारखेला राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला भेटू शकते. अशी शक्यता विटा, इकडे कोंढाडी याचा आसपासच्या भागामध्ये असणार आहे. कराडच्या भागातही हलकासा ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला भेटणार आहे. बाकी खूप मोठ्या क्षेत्रामध्ये खूप मोठा पाऊस होणार आहे अशी शक्यता दिसत नाही आहे. 13 तारखेला हलक्या पावसाची शक्यता आपल्याला इकडे दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये पाहायला भेटू शकते. खूप मोठ्या क्षेत्रामध्ये खूप मोठा पाऊस होणार आहे अशी शक्यता दिसत नाही आहे 13 तारखेला. आपण जर बघितलं तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी आपल्याला इकडे किंचितच काही ठिकाणी हलकेसे थेंब पावसाचे आपल्याला पाहायला भेटू शकतात. बाकी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला भेटू शकते. 14 तारखेला सुद्धा आपल्याला सातारा, इकडे वडकूस, बारामती या भागात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला भेटू शकते. बाकी आपण पाहू शकता राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं आहे. कोणत्याही भागात धोका नाही आहे पावसाचा. आणि जे लोक तुम्हाला सांगत असतील की खूप मोठा पाऊस येणार आहे राज्यामध्ये तर ही शक्यता खूप खोटी दिसत आहे आपल्याला. इथे आपण पाहू शकता इकडे सातारा तसंच चिपळूणच्या आसपासच्या भागामध्ये हलकेसे पावसाचे थेंब तर काही ठिकाणी पाऊस पाहायला आपल्याला भेटू शकते. तुरळक ठिकाणी कराड, वडकूस, विटा या भागामध्ये ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी हलकेसे पावसाचे थेंब आपल्याला काही तालुक्यांमध्ये स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन पाऊस पाहायला भेटू शकते. इकडे राजापूर आणि रत्नागिरीच्या भागातही अशी शक्यता आपल्याला दिसत आहे 14 तारखेला. तसंच आपण जर 14 तारखेला आणखी बघितलं समोर तर 14 तारखेला इकडे रत्नागिरी आणि राजापूरच्या भागामध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला आपल्याला भेटू शकते. आपण पाहू शकता जबरदस्त पावसाचे ढग या भागामध्ये काही वेळासाठी सक्रिय आपल्याला पाहायला भेटू शकतात आणि विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आपल्याला इथे दिसत आहे. चिपळूण, सातारा, कराड, वडकूस या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. बाकी राज्यामध्ये आपण पाहू शकता दक्षिण मध्य महाराष्ट्राचा भाग सोडला तर प्रामुख्याने हवामान कोरडं आहे. 14 तारखेला अशी शक्यता आपल्या राज्यामध्ये असणार आहे. इकडे चिपळूण, सातारा, वडकूस, विटा या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. 15 तारखेला राज्यात दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे आणि दक्षिण कोकणच्या भागामध्ये इकडे चिपळूण, रत्नागिरी तसंच इकडे राजापूरच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलकेसे पावसाचे थेंब किंवा काही वेळासाठी मध्यम पावसाचे थेंब आपल्याला पाहायला भेटू शकतात. साताऱ्याच्या भागातही पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. तर 15 तारखेला अशी शक्यता या भागामध्ये असणार आहे आणि 15 तारखेला रात्रीच्या वेळेस कुठल्याही प्रकारचा पाऊस आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसत नाही आहे. 16 तारखेपासून राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं दिसत आहे. कोणत्याही भागात पाऊस होण्याची शक्यता दिसत नाही आहे. म्हणजे 13, 14 आणि 15 तारखेला राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटू शकते. जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा पुढील 24 तासाचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितला तर पुढील 24 तासात प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे.
तसंच थंडी येण्याची शक्यता इथे दिसत आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, तसंच इकडे अहमदनगर, पुणे, इकडे औरंगाबाद, जळगाव याच्या आसपासच्या भागामध्ये काही ठिकाणी तापमान 15 अंश सेल्सिअसपेक्षा कमी आपल्याला पाहायला भेटू शकते. बाकी 15 अंश सेल्सिअसपासून तर समोर 20 अंश सेल्सिअसच्या मधात तापमान आपल्याला इकडे पाहायला भेटू शकते. भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा, जालना, बीड, इकडे उस्मानाबाद, सातारा, सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, इकडे यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीचा उत्तर भाग या भागामध्ये 15 अंश सेल्सिअसपासून तर समोर पुढे 20 अंश सेल्सिअसच्या मधात तापमान पाहायला काही भागांमध्ये भेटू शकते. तर अशी शक्यता पुढील 24 तासामध्ये आपल्या राज्यामध्ये असणार आहे. येणाऱ्या दिवसामध्ये इकडे दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचे सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत सुद्धा पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. अशी शक्यता इकडे सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, तसंच इकडे पुणे, रत्नागिरी या भागामध्ये असणार आहे. तुरळक ठिकाणी या भागामध्ये अशी शक्यता दिसत आहे. पण हा पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे. काही तालुक्यांमध्ये हा पाऊस पडणार आहे, तर काही तालुक्यांमध्ये कोरडे वातावरण आपल्याला पाहायला भेटणार आहे. हा पाऊस सर्वत्र पडणार अशी शक्यता दिसत नाही आहे. तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा.